माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेब्रुवारी महिन्यात सिडकोची उरणात मोठी कारवाई. उरण तालुक्यातील सिडकोच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. त्याचा त्रास हा दळणवळण व्यवस्था, नागरी वस्ती, प्रवासी नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणावर माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेब्रुवारी महिन्यात सिडकोकडून मोठी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे. नवी मुंबई शहराप्रमाणे उरण तालुक्यातील अनेक गावांमधील जमिनी सिडकोने संपादित केल्या आहेत. त्या जमिनीचा मोबदला हा जमीन मालक शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. अशा सिडकोच्या ताब्यातील जमिनीवर परप्रांतीय नागरिकांनी गावातील पुढाऱ्यांना हाताशी धरून अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे उभी करून स्थानिक ग्रामपंचायतीचा शासनाचा लाखो रुपयांचा कर बुडवीत लाखोंचा मलिंदा परप्रांतीय नागरिक लाटत आहेत. तर काही परप्रांतीय नागरिक हे अनधिकृत दारू, अंमली पदार्थांची विक्री करत आहेत. त्याचा त्रास हा दळणवळण व्यवस्था, नागरी वस्ती आणि प्रवासी नागरिकांना नाहक सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी, आरोग्याशी खेळणाऱ्या सदर अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे हटवण्यासाठी सिडकोने पुढाकार घ्यावा. यासाठी स्थानिक नागरिक, सामाजिक संस्थांनी वारंवार सिडको शासन स्तरावर तक्रार देखील केली. मात्र सिडकोचे अतिक्रमण विभाग हे आर्थिक साटेलोटे जप्त, थातुरमातुर कारवाई करत आहेत. अशा वाढत्या अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामासंदर्भात माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. माननीय उच्च न्यायालय जनहित याचिका क्रमांक 138/2012, क्रमांक 80/2013, दिनांक 28/29/30/7/2015 अन्वये नवी मुंबई उरण परिसरातील सिडकोच्या जमिनीवरील अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी सिडकोने पुढाकार घ्यावा असे आदेश माननीय उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी म्हणून सिडको उरण लॉजिस्टिक येथील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे यावर मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी, मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी आणि मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी पोलीस फौजफाटा तैनात करून मोठी कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे. त्यामुळे परप्रांतीय नागरिक, व्यावसायिकांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना आमिष दाखवण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण.